सोन्या वेगळे गुंजभरसुद्धा अलंकार नाहीत असा दृढ निश्चय होण्याने सर्व अलंकाराची आटणी होते. पाण्यावर येणारे तरंग उदकाविरहित नाहीत असे पक्के समजून त्यांच्या आकाराला जो भुलत नाही, अथवा स्वप्नातील पाहिलेले सर्व विकार जागे झाल्यावर पाहू गेले असता आपले विरहित दुसरे काही नाही असे दिसते, तसे जे काही आहे व नाही त्याच्या योगे हे जाणण्याची स्फूर्ती होते आणि ते सर्व पदार्थ मीच आहे अशा अनुभवाचा तो उपभोग घेतो. मी उत्पन्न न होणारा, जरारहित, नाशरहित, अविनाशी, ज्याच्या पूर्वी काही नाही असा, ज्याला अंत नाही असा आणि नेहमी आनंदमय असा आहे असे तो समजतो. चलन न पावणारा व पतित न होणारा, अंतरहित, अद्वैत, सर्वांचे मूळ, निराकार, साकारही मीच आहे. सर्वांचा ईश, अनादी, अमर, अभय, आधार आणि आधारावर असणारे जे आधेय ते सर्व असा मीच आहे. सर्वांचा अधिपती आणि नेहमी असणारा, सहज व सतत सर्वव्यापी व सर्वत्र भरून असणारा आणि सर्वांच्या पलीकडला असा मीच आहे. सर्वात नवा व जुना, अभावरूप व संपूर्ण, सर्वांहून मोठा आणि अणुरेणूहूनही लहान जे काही आहे ते मीच आहे. क्रियारहित व एक, संगरहित व शोकरहित, सर्व वस्तूत मी असून माझ्यात सर्व वस्तू आहेत असा सर्वात उत्तम पुरुष मी आहे. शब्दातीत आणि कर्णरहित, रूपरहित आणि गोत्ररहित, सर्वत्र सारखा आणि स्वतंत्र ब्रह्म परब्रह्म मी आहे असे आत्मस्वरूपी ऐक्य पाहून माझी खरोखर अद्वैभक्ती करून मला जाणतो व याही बोधाला जाणणारा जो मी परमात्मा तोही आपण आहो असे तो समजतो. असे जागे झाल्यावर आपले एकत्व उरते व हेही जसे ज्याचे त्यालाच समजते. प्रकाश करणारा जो सूर्य व ज्या पदार्थाला प्रकाशित करावायचे ते पदार्थही मी तोच आहे आणि प्रकाशक व प्रकाश्य या दोहोमधील अभेदही तोच जाणतो. तसा जाणण्यास योग्य अशा पदार्थाच्या नाशानंतर केवळ जाणणारा उरतो हेही ज्याला समजते असा जो तोही मीच आहे असे जो समजतो त्याला अर्जुना आपल्या अभेदपणास जाणणारी ज्ञानकला तीही मी ईश्वरच आहे तोही मीच आहे असे तो समजतो. मग द्वैत आणि अद्वैत या पलीकडील जो आत्मा तोच निसंशय मी आहे असे समजून ते ज्ञानही जेथे मुरून जाते तेव्हा जागे झाल्यावर जे आपल्याला आपले स्वरूप दिसते तेही नाहीसे होऊन कोणती स्थिती प्राप्त होते तेही जसे सांगता येत नाही. किंवा सोन्याचे सोनेपण दृष्टीने पाहता क्षणी अलंकाराची आटणी न करता आटणी केल्याप्रमाणेच होते, अथवा मिठाचे पाणी होते परंतु त्या पाण्यात खारटपणा राहतो, तोही जिरून गेल्यावर जसा मीठपणा नाहीसा होतो तसा मी आणि तो हा भेद असतो. तोही पूर्ण आनंदाचे भरात एकत्र होऊन मद्रूपी लय पावतो आणि तोही म्हणजे दुसरा भास जेथे नाहीसा होतो तेथे मी हा शब्द कोठे उरणार. असा मी नाही व तोही नाही असे जे माझे रूप त्या ठिकाणी तो ऐक्य पावतो. कापूर जळता क्षणीच जसे अग्नीचेही नाव नाहीसे होते व मग कापूर आणि अग्नी याहून भिन्न जे आकाश तेच उरते, किंवा एकात एक वजा केला असता बाकी जसे शून्य उरते तसा आहे व नाही यांची वजाबाकी केली असता बाकी मीच उरतो. त्या ठिकाणी ब्रह्म, आत्मा, ईश या बोलण्यालाही जागा उरत नाही व काही न बोलणे यालाही तेथे ठाव नाही. न बोलणे हे न बोलून मग तोंडभर बोलले जाते. न बोलणे हे न बोलून मग तोंडभर बोलले जाते. तसे ज्ञान आणि अज्ञान टाकून जे जाणले जाते तशा स्थितीत बोधाने जाणून आनंदाने आनंद भोगून सुखाने सुखाचाच अनुभव येतो. मग लाभात लाभाची भर पडून प्रकाशाने प्रकाशास आलिंगन देऊन आश्चर्य आश्चर्यात उभेच उभे बुडून जाते. शम विश्रांती पाहून विश्रामही विश्रांतीस येतो आणि अनुभवानेच संकोच पावतो. फार काय सांगावे. क्रमयोगाच्या सुंदर वेलीचे सेवन केल्यावर त्याला
मद्रूप प्राप्तीचे सुंदर फळ मिळते. हे किरीटी, क्रमयोग रूपी चक्रवर्तीच्या मुकुटावरील ज्ञानरूप रत्न मी होतो व माझे मुकुटावर ते रत्न शोभते. किंवा क्रमयोग रूपी देवळाच्या मोक्षरूपी कळसावरील अवकाशाचा प्रसार तो होतो. अथवा संसाररूपी अरण्यातील क्रमयोग रूपी राजमार्गाने माझ्या ऐक्यरूपी गावात प्रविष्ट होतो. फार काय सांगावे, क्रमयोगाच्या ओघाने भक्ती ज्ञानरूपी गंगा ही आनंदरूपी समुद्र जो मी त्याला येऊन मिळते. हे मर्मज्ञ अर्जुना, असा या क्रमयोगाचा महिमा आहे, म्हणून मी वारंवार त्याचे वर्णन तुझ्याजवळ करतो. परंतु देश, काल आणि पदार्थ यांच्या अनुकूलतेने मला साध्य करून घेण्याचा हा मार्ग नसून केवळ मी सर्वांना आपोआप प्राप्त होण्याचा हा क्रमयोग मार्ग आहे. म्हणून माझ्या प्राप्तीकरिता क्षीण न घेता मी या क्रमयोग उपायाने खरोखर सहज प्राप्त होतो. माझ्या प्राप्तीचा उपाय समजण्याकरता गुरु आणि शिष्य हा संप्रदाय खरोखर अनादी सिद्ध आहे. अरे अर्जुना, पृथ्वीच्या पोटात द्रव्य सिद्ध आहे, तसेच काष्टात अग्नी आणि कासेत दूध याही गोष्टी सिद्ध आहेत. परंतु या गोष्टी सिद्ध आहेत तरी त्यांचा लाभ होण्याकरता उपाय करावे लागतात ना. पण माझी गोष्ट विचारशील तर मी स्वतः सिद्ध, माझ्या आड येणारे पदार्थ दूर करण्यास उपाय केले पाहिजेत. ही फलप्राप्ती झाल्यावर पुन्हा उपायांची प्रस्तावना देवांनी का केली, अशी जर शंका कोणी घेईल तर देवांचे बोलण्याचा असा अभिप्राय आहे की गीतेचे सामर्थ्य असे आहे की येथे सांगितलेल्या सर्व उपायांनी मोक्षप्राप्ती होते व इतर शास्त्रात सांगितलेल्या उपायांनी प्रमाणांची सिद्धी होत नाही. यासारखे हे आहे. वाऱ्याने सूर्याचे आड आलेले ढग दूर होतात, परंतु त्याच्याने सूर्य उत्पन्न करवत नाही. किंवा हाताने पाण्यावरील गोंडाळ दूर करता येते, पाणी करता येत नाही. ते स्वतः सिद्धच आहे. त्याचप्रमाणे आत्मदर्शनाने आड आलेला जो अज्ञानाचा मळ तो इतर शास्त्रांनी नाहीसा होतो, त्यांच्याने निर्मळ असे जे माझे आत्मस्वरूप ते करवत नाही, ते स्वतः सिद्धच आहे. म्हणून सर्व शास्त्रे अज्ञानाचा नाश करण्यास योग्य आहेत. एरवी त्यांच्याने स्वतः सिद्ध आत्म्याचा बोध करवत नाही. त्या अध्यात्मशास्त्रांना खरा आत्मस्वरूपाचा निर्णय करण्याचा प्रसंग आला म्हणजे त्या शास्त्रांना ज्या ठिकाणी विचारण्यास यावे लागते तेही हे गीताशास्त्र होय. सूर्याने पूर्व दिशा अलंकृत केली म्हणजे सर्व दिशा प्रकाशित होतात. त्याचप्रमाणे सर्व शास्त्रांना आधारभूत जी शास्त्रश्रेष्ठ गीता, तिच्या योगाने सर्व शास्त्रे सनाथ झाली आहेत. फार काय, परंतु या गीतेने मागील अध्यायात पुष्कळ उपाय सांगितले आहेत की ज्या योगाने आत्मा आपले हस्तगत होईल. परंतु प्रथम एकदा ऐकल्याने अर्जुनाला हे कळेल किंवा नाही हा भाव कळकळीने श्रीहरींनी मनात धरून तोच अर्थ शिष्याच्या ठिकाणी दृढ होण्याकरता मोकळ्या मनाने एक वेळ पुन्हा सांगतात. आणखी गीता समाप्त होण्याचा प्रसंग आलेला आहे, म्हणून आरंभापासून शेवटपर्यंत एकच अर्थ प्रतिपादन केला आहे असे दाखवितात. किंवा ग्रंथाच्या मध्यंतरी नाना अधिकार प्रसंगाने अनेक सिद्धांत सांगितलेले आहेत, तरी पूर्वापार संबंध मनात न आणून गीतेमध्ये अनेक सिद्धांत आहेत असे जर कोणी मानेल तर महासिद्धांताचे एकंदर ऐक्य करून त्याच्या पोटात अनेक सिद्धांत कक्षा म्हणजे युक्ती मिळवून आरंभलेली गीता संपवितात. या गीताशास्त्रात अविद्येचा नाश ही मुख्य भूमी व मोक्षाचा लाभ हे तिचे फळ आहे. या दोन गोष्टी होण्याला ज्ञान हे केवळ साधन होय. तेच ज्ञान नाना प्रकारे ग्रंथात सांगून ग्रंथाचा विस्तार झाला आहे. ते ज्ञान आता एक दोन शब्दांनी सांगतो. म्हणून उपायाने मिळणारी वस्तू हातात आली, ती वस्तू प्राप्त होण्याचे साधन देवांनी पुन्हा एवढाच करता सांगितले. जो मनुष्य माझ्या ठिकाणी सर्व भाव ठेवतो तो माझ्या प्रमादाने शाश्वत अविनाशी अशा पदाला प्राप्त होतो. मग देव म्हणतात, हे सुभटा, तो क्रमयोगी अशा निष्ठेने मद्रूप होऊन माझ्या स्वरूपी मिळतो. स्वकर्मानुष्ठान रूपी सुंदर पुष्पांनी माझी चांगली पूजा केल्यावर मला प्रसन्न करून घेऊन ज्ञाननिष्ठेचा प्रसाद तो मिळवितो. ती ज्ञाननिष्ठा ज्याचे हातात आली आहे तेथे माझी परमभक्ती उल्हासित होते आणि त्या भक्तीच्या भजने करून माझ्याशी ऐक्य पाहून
तो सुख उपभोग आणि विश्वाला प्रकाशित करणारा मी जो आत्मा, त्याप्रत जो सर्व भावे करून अनुसरला. मिठाने आपला लोभ सोडून पाण्याचा आश्रय केला म्हणजे ते जलरूपच होते, किंवा आकाशामध्ये वायू फिरून पुन्हा आकाशातच ऐक्य पावतो. तसा बुद्धीने आणि काया वाचा मनाने जो माझा आश्रय करून राहतो, त्याच्या हातून एखादे वेळी कदाचित निषिद्धही कर्म घडेल, परंतु महानदी किंवा रस्त्यातील घाणेरडे पाणी यांना गंगेचा संबंध झाला म्हणजे जशी ती गंगारूप होतात, तसा माझा आश्रय करणाऱ्या भक्ताला शुभ किंवा अशुभ कर्माने दोष लागत नाही. अथवा मैलागिरी चंदन आणि दुसरे रायवळ लाकूड हा भेद तो पावेतोच असतो की जो पावेतो त्यांचा अग्नीशी संबंध झाला नाही, किंवा हिनकट अथवा 16 रुपये दराचे सोने हा भेद सोन्यामध्ये तोपर्यंतच असतो की जोपर्यंत परिशाशी संबंध झाला नाही. त्याचप्रमाणे शुभ आणि अशुभ हा भेद तोपर्यंतच असतो की जोपर्यंत सर्वत्र माझा प्रकाश झाला नाही. अरे, जोपर्यंत सूर्याच्या गावात प्रवेश झाला नाही तोपर्यंतच रात्र आणि दिवस हा भेद आहे. म्हणून अर्जुना, माझी भेट झाली म्हणजे त्याची सर्व कर्मे नाहीशी होऊन तो सायुज्य पदावर बसतो. ज्या पदाचा देशाने, कालाने आणि स्वभावाने कधी नाश होत नाही, ते अविनाश पद त्याला प्राप्त होते. फार काय सांगावे अर्जुना, मी तो जो आत्मा, त्या माझी प्रसन्नता ज्याला प्राप्त झाली आहे त्याला प्राप्त होणार नाही असा कोणता लाभ आहे? असे आहे म्हणून तू मनाने सर्व कर्म मला अर्पण करून माझ्या ठिकाणी तत्पर होऊन माझ्या ठिकाणी बुद्धी ठेवून मन्निष्ठ हो. यास्तव धनंजया, तू आपली सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पण कर. परंतु हे वीरा, तोच कर्माचा संन्यास वरकांती न करता विचाराच्या ठिकाणी चित्तवृत्ती ठेवून मनापासून कर. मग त्या विचाराच्या बळाने आपले कर्माहून वेगळे असे निर्मळ स्वरूप तू माझ्या स्वरूपात पाहशील, आणि सर्व कर्माची जन्मभूमी जे अज्ञान म्हणजे माया, ते आपल्याहून फार दूर आहे असे तुझ्या दृष्टीस पडेल. मग अर्जुना, जशी रूपा वाचून छाया दृष्टीस पडत नाही, तसे अज्ञान हे आपल्याहून निराळे नाही असे तुझ्या दृष्टीस पडेल. अशा ज्ञानाने अज्ञानाचा नाश झाला म्हणजे समूळ कर्माचा संन्यास अनायासेच झाला असे होईल. मग आत्म्यावर जो भ्रमाने कर्माचा भास दिसतो आहे तो विचाराने गेला म्हणजे शुद्ध आत्म्याचे ठाई बुद्धी पतिव्रता अनन्य करून स्थापन कर. अशा अनन्य योगे करून ज्या वेळेस बुद्धी माझ्या ठिकाणी प्रवेश करेल त्यावेळेस चित्त हे चिंतन करण्याच्या पदार्थाचा त्याग करून माझेच भजन करते. याप्रमाणे चिंतन करण्याचे विषय टाकून सर्व काळ चित्त माझ्या ठिकाणी नेहमी जडून राहील असे त्वरित कर. जर तू माझ्या ठिकाणी चित्त देऊन राहशील तर माझ्या प्रसादाने सर्व संकटातून पार पडशील. आता तू अभिमानाने माझे न ऐकशील तर मात्र नाश पावशील. मग याप्रमाणे अभेदरूपी सेवेने जेव्हा तुझे चित्त मद्रूप होईल तेव्हा माझा तुझ्यावर पूर्ण प्रसाद होईल असे समज. मग जी जन्ममृत्यूची सर्व दुःखांची घरे जीवमात्र भोगतो व जी अति दुर्घट आहेत तीच तुला सुखकारक होतील. सूर्यप्रकाशाची डोळ्याला सहाय्यता मिळाल्यावर मग अंधकाराची किंमत आहे काय? त्याचप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याचा जीवपणा नष्ट झालेला आहे तो संसाररूपी बागुलाच्या भयाने भील काय? म्हणून हे धनंजया, माझ्या प्रसादे करून संसार दुर्गतीपासून तू तरशील. अथवा अभिमानाच्या योगाने माझे हे सर्व भाषण कानाने न ऐकशील किंवा मनावर न घेशील तर तू जरी नित्यमुक्त अव्यय आहेस तरी ते व्यर्थ होऊन देहसंबंधाचे घाव तुला सोसावे लागतील. ज्या देहसंबंधाचे ठिकाणी पदोपदी आपला घात आहे तो भोगताना कधीही विश्रांती नाही. जर माझे बोलणे न ऐकशील तर एवढा भयंकर मृत्यू न मरता तुला सोसावा लागेल. जर अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही असे म्हणशील तर हा तुझा आग्रह व्यर्थ आहे, कारण क्षत्रिय स्वभाव हा तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लावणार. पथ्याच्या द्वेषाने जसा ज्वर वाढतो
अथवा दिव्याच्या द्वेषाने जसा अंध वाढतो तसा विवेकाच्या द्वेषाने अहंकार वाढेल. मग आपल्या देहाला अर्जुन, दुसऱ्याचे देहाला हे माझे आप्त व यांच्याशी संग्राम करणे हेच पातक. याप्रमाणे आपल्या बुद्धीने तिघांना अशी 3 नावे ठेवून अर्जुना मी युद्ध करणार नाही असा आपले अंतःकरणात पूर्ण निश्चय केलास तरी तुझा जो नैसर्गिक स्वभाव आहे तो तुला निश्चय टाकू देणार नाही. वास्तविक विचार करून पाहिले असता मी अर्जुन व हे माझे आप्त व यांचा वध करणे हे पातक या सर्व कल्पना माये वाचून खऱ्या आहेत काय? अगोदर तू युद्धास तयार झालास व युद्धाकरता शस्त्रही घेतलेस आणि आता युद्ध न करण्याची शपथ घेतोस, हे योग्य आहे का? याचकरिता मी युद्ध करणार नाही हे तुझे म्हणणे व्यर्थ होय. शिवाय लोकदृष्टीनेही तुझे म्हणणे कोणी मान्य करणार नाही. तर मी युद्ध करणार नाही असा जो आपले मनाने निश्चय करीत आहेस तो व्यर्थ होऊन तुझी स्वकीय क्षात्र प्रवृत्ती आहे ती तुझ्या निश्चयाची उलट तुझ्याकडून युद्ध करविलच करविल. हे कौंतेया, स्वभावसिद्ध जे युद्धकर्म त्याने बद्ध झालेला तू मोहाने जे करू इच्छित नाहीस ते करशील. हे पहा, पूर्वीकडे पाण्याचा ओघ चाललेला असून पोहणारा जर म्हणेल की मी पश्चिमेकडे जाईन तर त्याचे म्हणणे व्यर्थ होऊन ते पाणी त्याला ओघाकडेच म्हणजे पूर्वीकडेच घेऊन जाणार, ओढून नेणार. किंवा साळीचा कण जर असे म्हणेल की मी साळीपणाने उगवणार नाही तर ते त्याचे म्हणणे व्यर्थ होय, कारण त्याला त्याच्या स्वभावाच्या उलट जाताच येणार नाही. त्याचप्रमाणे हे प्रबुद्धा, तुझी प्रकृती क्षात्रगुणाने घडलेली असल्यामुळे मी युद्ध करण्याला उठणार नाही असे म्हणशील तर ते व्यर्थ होय. तुझा क्षात्रधर्मच तुला युद्ध करण्यास उठवेल. हे बघ अर्जुना, तुझ्या क्षात्र प्रकृतीने शौर्य, तेज, दक्षता इत्यादी गुण जन्मतःच तुला दिले आहेत. तर हे धनंजया, त्या प्रकृतीच्या गुणानुरोधाने युद्ध न करता स्वस्थ बसणे होणार नाही. म्हणून हे कोदंड पाणी, त्या क्षात्रगुणांनी तू बद्ध झाल्यामुळे तुला तुझ्या स्वभावाच्या विरुद्ध खरोखर जाता येणार नाही. अथवा आपल्या जन्माच्या मुळाचा विचार न करता मी युद्ध करणार नाही असेच अढळ व्रत धारण केलेस तर हातपाय बांधून रथावर घातलेला मनुष्य मी चालणार नाही असे जरी म्हणेल तरी तो जसा रथाबरोबर दिगंतराला जातो तसा तू आपल्याकडून मी काही करणार नाही असे म्हणून जरी स्वस्थ बसशील तरी खास तू युद्धच करशील यात संशयच नाही. उत्तर गोग्रहणाचे वेळी विराट राजाचा पुत्र उत्तर हा युद्धातून माघारी पळत असताना तू गृहनडेचे सोंग घेतले असूनही त्याचा सारथी होऊन युद्ध का केलेस? तर तोच तुझा क्षत्रिय स्वभाव उगीच न बसता तुझ्याकडून युद्ध करवेलच करविल. अर्जुना, त्या युद्धात 11 अक्षयणी महावीर तू एकट्याने त्याजवर मोहनास्त्र घालून त्यांची वस्त्रे नागविलीस. तो तुझा क्षात्र स्वभाव तुझ्याकडून युद्ध करवेल. अरे, असे पहा की रोगाला रोग आवडतो का? दरिद्री यास दारिद्र्य आवडते का? परंतु बलवान जे प्रारब्ध होते त्याचकडून भोगवते. तर ते प्रारब्ध ईश्वर सत्तेने अन्यथा कधी करणार नाही. असा जो ईश्वर तो तुझ्या हृदयात वास करीत आहे. हे अर्जुना, देहाधिक यंत्रावर अभिमानाने चढलेली जी सर्व भूते त्यांना आपल्या मायारूप शक्तीने नाना योनीत फिरविणारा असा परमेश्वर सर्व भूतांच्या हृदयात वास करतो. सर्व भूतांचे अंतःकरण हेच कोणी महाआकाश. त्यात ज्ञानरूपी वृत्ती हीच ज्याची सहस्र किरणे आहेत. त्या किरणांनी जो उदयास आलेला आहे त्या ईश्वररूप सूर्याने जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हेच कोणी 3 लोक यास प्रकाशित करून विपरीत ज्ञानाने भुललेले जीव हेच वाटसरू जागृत केले. वेद्योदकाच्या सरोवरात विषयरूपी कमले प्रफुल्लित करून पंच ज्ञानेंद्रिय आणि 6वे मन यास या 6 पायांच्या जीवरूपी भ्रमराकडून त्या कमलाचे सेवन करीतो. हे सूर्याचे रूपक असू दे. सर्वांच्या हृदयात वास करणारा जो ईश्वर तोच सर्व भूतांचे अहंकार रूपी पांघरून आपल्या अंगावर घेऊन प्रकटत आहे. जो आपल्या मायेचा आडपडदा लावून आतून एकटाच सूत्र हलवून बाहेर 84 लक्ष छायारूपी चित्रे नाचवितो.
त्या ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत सर्व भूतमात्रांना योग्यतेनुसार देहाच्या आकारास आणतो. ज्या भूतांपुढे त्याच्या योग्यतेप्रमाणे जो देह मांडला तो देह मीच आहे अशा बुद्धीने तो देहरूपी यंत्रावर चढतो. सूत सुतानेच बांधावे, गवत गवतानेच बांधावे किंवा आपले प्रतिबिंब पाण्यात पाहून बालक ज्याप्रमाणे भ्रमाने ते घेण्यास धावते, त्याचप्रमाणे देहरूप आकाराने जो दुसरा तो मीच आहे म्हणून भ्रमाने ग्रहण करतो, म्हणजे अभिमान बाळगतो. या प्रकारे शरीराकार यंत्रावर भूतांना बसवून पूर्व कर्मानुरूप सूत्रे हलवितो. तेव्हा ज्या भूतांचे जे स्वतंत्र प्रारब्ध सूत्र असेल ते भूत त्या गतीला प्राप्त होते. जसा वारा हा आकाशामध्ये तृणाला फिरवतो, तसे धनुर्धरा सर्व भूतांना स्वर्ग आणि संसार यामध्ये प्रारब्ध फिरविते. लोहचुंबकाचे सत्तेने जसे लोखंड हलते, तशी ईश्वर सत्तेच्या योगाने सर्व भूते व्यवहार करतात. हे धनंजया, जसे चंद्राचे सानिध्य झाले म्हणजे समुद्राधिकांच्या चेष्टा सुरू होतात, समुद्राला भरती येते, सोमकांत मनाला पाझर फुटतो, चंद्रविकसी कमले उमलतात आणि चकोर पक्षांना आनंद होतो, तसा पराप्रकृतीच्या योगाने अनेक भूतांना जो एक ईश्वर चेष्टवितो तो तुझ्या हृदयात वास करीत आहे. हे पांडुसुता, अर्जुनपणाचा अभिमान न करता जो मीपणा तुझ्या ठिकाणी उद्भवतो ते त्या ईश्वराचे खरे रूप होय. म्हणून तो ईश्वर प्रकृतीला प्रवृत्त करून तू जरी युद्ध केले नाहीस तरी तुझ्याकडून युद्ध करविलच. याकरता सर्वांचा स्वामी ईश्वर आहे. तो सर्व भूतांना जशी प्रकृती देतो त्या प्रकृत्यनुरूप सर्व इंद्रिये आपापल्या क्रिया करतात. एवढ्याकरता कर्माचा अभिमान न धरता त्या सगळ्या क्रिया प्रकृतीच्या अधीन आहेत असे समजून प्रकृती ज्या हृदयस्थ आत्म्याच्या स्वाधीन आहे. हे भारता, प्रकृती ज्या हृदयस्थ आत्म्याच्या स्वाधीन आहे, हे भारता, तू त्यालाच सर्व भावे करून शरण जा. त्याच्या प्रसादाने तू परमशांती आणि शाश्वत स्थान याप्रत पावशील. त्या ईश्वराला जसे गंगेचे उदक समुद्राला शरण जाऊन तद्रूप होते, तसा अहंकार, वाचा, चित्त आणि शरीर ही सर्वस्वी अर्पण करून शरण जा. मग त्या ईश्वराचे प्रसादाने सर्वत्र शांतिरूपी स्त्रीचा तू पती होऊन आनंदाने आत्मस्वरूपी रममाण होशील. जे पद उत्पत्तीचे कारण, विश्रांतीचे विश्रांती स्थान आणि अनुभूती ज्याचा अनुभव घेते, त्या आपल्या आत्मपदाचा तू राजा होऊन अक्षय सुख भोगशील असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण पार्थास बोलले. याप्रमाणे अर्जुना, गुह्यातूनही अशी अतिगुह्य असे ज्ञान मी तुला सांगितले. आता त्याचा पूर्ण विचार करून मग तुझ्या मनास येईल तसे कर. हे ज्ञान गीता या नावाने प्रसिद्ध आहे व जे सर्व वेदांचे सार आहे आणि ज्या ज्ञानाने आत्मरूप रत्न स्वाधीन होते. वेदांत शास्त्रात ज्ञान या नावाने जे प्रसिद्ध आहे आणि ज्याचे वर्णन करून जगातील सर्व शास्त्रांना कीर्ती प्राप्त झाली. बुद्धादी ज्ञाने ज्या ज्ञानापुढे निस्तेज आहेत आणि मी सर्वद्रष्टाही ज्या ज्ञानाने समजला जातो, ते हे आत्मज्ञान सर्वांमध्ये जो मी गुप्त त्या माझेही गुप्तधन आहेत. ते हे आत्मज्ञान सर्वांमध्ये जो मी गुप्त आहे त्या माझेही गुप्तधन आहे. व हे ज्ञान जरी इतके योग्यतेचे आहे तरी माझा परमभक्त असल्यामुळे तुला न सांगता गुप्त कसे ठेवेल. याकरिता हे पांडवा, तुझ्या प्रेमभराने आम्ही तृप्त झालो म्हणून आम्ही आपला गुप्त ठेवा तुला दिला. ज्याप्रमाणे मुलाच्या प्रेमाने आई भुलून जाते आणि त्याच्या उद्देशाने प्रेमभरीत भाषण करते, त्याचप्रमाणे आमचे तुझ्यावरील प्रेम तसे करू देणार नाही का. आकाश सर्वांहून सूक्ष्म असूनही ते जसे गाळून घ्यावे, अमृत आत बाहेर गोड असूनही त्याची जशी साल काढावी अथवा दिव्याकडून जसे दिव्य करवावे, ज्या सूर्याच्या अंगप्रकाशाने पाताळातीलही परिमाणू दिसतो, त्या सूर्याचे डोळ्यातही अंजन घालावे,
तसे मी सर्वत्र असून व सर्वांचा विचार करून जे माझे खात्रीस उत्तम ते हे धनंजया ते ज्ञान तुला मी सांगितले. आता तू पुढे या ज्ञानाचा नीट विचार करून निश्चय कर आणि निश्चय झाल्यावर तुला वाटेल ते कर. हे देवांचे भाषण ऐकल्यावर अर्जुन स्तब्ध राहिला. हे पाहून देव म्हणाले, तू खरोखर आत बाहेर न करणारा आहेस. वाढणारा वाढीत असताना भुकेलेला मनुष्य जर लाजून पुरेपुरे म्हणेल तर क्षुधेची पीडा आपण सोसून वंचकपणाचा दोषही त्याच्यावर येतो. त्याचप्रमाणे सर्वज्ञ असा श्री गुरु भेटल्यावर भीड धरून आत्मस्वरूपाचा विचार जर न विचारील तर आपला लाभ आपणच गमावून वंचना केल्याचे पातकही त्याला लागते व तो आपल्या खरोखरच लाभास अंतरतो. परंतु अर्जुना, तुझा स्वस्थ राहण्याचा असा अभिप्राय आहे की तुला आणखी एक वेळ ज्ञान पूर्णपणे सांगावे. तेव्हा पार्थ म्हणाला, हे प्रभू, आपण माझ्या मनातील गोष्ट खरोखर जाणली. हे म्हणावयास कशास पाहिजे? कारण तुमचे वाचून दुसरा कोणी जाणता आहे का? तुमच्या वाचून सर्व जग तुमचे ज्ञेय म्हणजे जाणण्याची वस्तू असून त्या सर्वांना जाणणारे तुम्हीच आहात. मग सूर्याला सूर्य म्हणून त्याची वाखाणणी काय करावी? हे अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या तुझ्या बोलण्याने थोडे वर्णन झाले असे समजतोस की काय? सर्वाहून अतिशय गुह्य असे माझे वचन पुन्हा तू ऐक, कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस म्हणून तुझ्या हिताची गोष्ट मी सांगतो. तर आणखी एक वेळ अवधान चांगले विस्तीर्ण करून माझे निर्मळ वचन ऐक. हे वचन वाच्य आहे म्हणून बोलावे किंवा श्राव्य आहे म्हणून ऐकावे असे नसून हे केवळ ब्रह्मस्वरूपच आहे. परंतु तू भाग्यवान असल्यामुळे तुला हे प्राप्त झाले. हे धनंजया, कासवीच्या दृष्टीला पिले पाहता क्षणीच पान्हा फुटतो आणि ती तृप्त होतात, किंवा आकाशे चातक पक्ष्यांकरता सर्व काळ पाणी पोटात बाळगते. म्हणून जो व्यवहार जेथे घडत नाही त्याचे फळ तेथेच प्राप्त होते. याचे कारण काय म्हणून विचारशील तर अनुकूल दैव असल्यावर कोणता लाभ होणार नाही. बाकी हे रहस्य किती दुर्लभ आहे हे सांगता येत नाही. कारण द्वैताचा भाव टाकून ऐक्याचे घरामध्ये भोगण्यासारखे हे रहस्य आहे. हे प्रियोत्तमा, उपचार रहित जे आमचे प्रेम, त्या प्रेमाला जो तू विषय झाला आहेस तो तू दुसरा कोणी नसून माझा आत्माच आहे असे समज. अर्जुना, आरशाला वारंवार स्वच्छ करून पुसायचे ते आरशाकरिता नसून स्वस्वरूप सख्य भोगण्याकरता आपण ते करतो. त्याचप्रमाणे पार्था, तुझे उगीच निमित्त करून मी आपल्याच करता बोलतो. तुझ्या आणि आमच्यामध्ये काही तुझेपण आहे का? याकरिता आमच्या अगदी जीवाचे गुह्य तुला मी सांगतो. कारण एकनिष्ठ भक्ताचे आम्ही भुकेलेले आहोत. हे पंडुसुता, जसे मीठ जलाला आपलेपणा सर्वस्वी देते आणि तत्स्वरूप होण्यास लाजत नाही, त्याचप्रमाणे तू माझ्याशी भेद ठेवित नाहीस तर मी तरी तुला चोरून गुप्त गोष्ट कशी ठेवू? म्हणून जेवढी गुह्य म्हणून आहेत तेवढी सर्व ज्या आमच्या गुह्यवचनापुढे उघडी पडतात ते माझे निर्मळ गुह्यवचन ऐक. माझ्या ठाई मन ठेव, माझी भक्ती कर, माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. असे केल्याने मलाच प्राप्त होशील असे मी प्रतिज्ञा करून खरोखर सांगतो, कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस. तर वीरा अर्जुना, तुझे अंतर्बाह्य मानसिक आणि शारीरिक असे जे जे सर्व व्यापार होतील त्यांना मी जो सर्व व्यापक तोच विषय कर. वायू ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी आकाशास मिळालेला असतो त्याचप्रमाणे तू जी जी कर्मे करशील ती माझ्या प्रीत्यर्थच कर. फार काय सांगावे, तू आपले मन माझे एकटे राहण्याचे स्थान कर आणि तू आपल्या कानाने माझ्या गुणांचे श्रवण कर. आत्मज्ञानाने युक्त असे जे संत जी माझीच रूपे आहेत त्यांचे ठिकाणी तुझी दृष्टी कामिनी स्त्रीवर जशी लुब्ध असते तशी ठेव. वस्तुमात्राचे वस्तिस्थान जो मी, माझी जे निर्मळ नामे ती जगण्याकरता तू आपल्या वाणीच्या वाटेला लाव. हाताने जी जी कृत्य करशील किंवा पायाने जिकडे जाशील त्या सर्व क्रिया माझ्याच करिता कर. आपल्या किंवा दुसऱ्याच्या उपयोगी पडणाऱ्या ज्या ज्या क्रिया करशील त्या अर्जुना माझ्या ठिकाणी अर्पण करून माझा याज्ञिक हो
आता एक एक अशा किती गोष्टी तुला सांगू? तर आपले ठिकाणी सेवक भाव मानून जे सर्वत्र तुला दृष्टीस पडेल ते सर्व मद्रूप आहे असं समजून त्याची सेवा कर. मग प्राणीमात्राच्या ठिकाणचा द्वैतभाव नाहीसा होऊन सर्वत्र ठिकाणी मीच आहे असे तुझ्या अनुभवास येऊन सर्वत्र नम्र होऊन वंदन कर. एवढ्याने माझा अत्यंत आश्रय तुला प्राप्त होईल. मग सर्व जगात तिसरेपणा नाहीसा होऊन देवभक्ताचा माझा आणि तुझा एकांत झालेला पाहशील. मग वाटेल त्या स्थितीत पाहिजे त्या वेळेस मी तुला आणि तू मला भोगशील असे अत्यंत आणि सहज सुख वाढेल. आणि अर्जुना, तिसरेपणा म्हणजे जगभाव आडवा येतो तो नाहीसा झाला म्हणजे तू माझाच आहेस म्हणून मला प्राप्त होशील. जलाचा नाश झाल्यावर जलातील प्रतिबिंबाला मूळ बिंबास येऊन मिळण्यास काही हरकत होते का? तसेच वारा आकाशास किंवा लाटा समुद्रास मिळण्यास कोणाची अडचण असते का? म्हणून तू आणि मी हा जो भेद देहभेदामुळे दिसतो आहे तो भेद नाहीसा झाल्यावर तू मद्रूप होशील. या माझ्या बोलण्याविषयी खरे किंवा खोटे अशी शंका मुळीच घेऊ नको बरं का. यात जर काही फरक पडला तर तुझीच शपथ. परंतु अशी कल्पना करशील की तुझी आण वाहिली म्हणजे मी मोकळाच राहून परिणाम तुझ्यावर होईल असे नाही बरं. तुझी शपथ वाहणे म्हणजे केवळ आपल्या आत्मलिंगास हात लावणेच होय. प्रीतीची जातच अशी आहे की मनुष्यास कसलीही लाज वाटत नाही. ज्यांची बोलण्याचा कोणीच विश्वास मानित नाही त्यांनाच शपथ वाहण्याचा प्रसंग येतो. परंतु भगवान असे नाहीत. भगवान असे आहेत की ज्यांना सर्व वेद जाणतात आणि जे निर्भेद आहेत व ज्यांच्या सत्तेने हा सर्व जगदाभास दिसतो व ज्यांच्या आज्ञेची अशी शक्ती आहे की ती काळालाही जिंकते. तो मी देव सत्यसंकल्प असून जगाच्या हिताविषयी बापाप्रमाणे कळकळ बाळगणारा आहे. त्या मी शपथ वाहण्याची खटपट का करावी? आता एक एक अशा गोष्टी किती शिकवू तुला? तर आपले ठिकाणी सेवक भाव मानून जे सर्वत्र तुला दृष्टीस पडेल ते सर्व मद्रूप आहे असे समजून त्याची सेवा कर. मग प्राणीमात्राच्या ठिकाणचा द्वैतभाव नाहीसा होऊन सर्वत्र ठिकाणी मीच आहे असे तुझ्या अनुभवास येऊन सर्वत्र नम्र होऊन वंदन कर. एवढ्याने माझा अत्यंत आश्रय तुला प्राप्त होईल. मग सर्व जगात तिसरेपणा नाहीसा होऊन देवभक्ताचा म्हणजे माझा आणि तुझा एकांत झालेला पाहशील. मग वाटेल त्या स्थितीत पाहिजे त्या वेळेस मी तुला आणि तू मला भोगशील असे अत्यंत आणि सहज सुख वाटेल. आणि अर्जुना, तिसरेपणा म्हणजे जगभाव आडवा येतो तो नाहीसा झाला म्हणजे तू माझाच आहेस म्हणून मला प्राप्त होशील. जलाचा नाश झाल्यावर जलातील प्रतिबिंबाला मूळ बिंबास येऊन मिळण्यास काही हरकत होते का? तसेच वारा आकाशास किंवा लाटा समुद्रास मिळण्यास कोणाची अडचण असते का? म्हणून तू आणि मी हा जो भेद देहभेदामुळे दिसतो आहे तो भेद नाहीसा झाल्यावर तू मद्रूप होशील. या माझ्या बोलण्याविषयी खरे किंवा खोटे अशी शंका घेऊ नको. यात जर काही फरक पडला तर तुझीच शपथ. परंतु अशी कल्पना करशील की तुझी आण वाहिली म्हणजे मी मोकळाच राहून परिणाम तुझ्यावर होईल तर असे नाही बरं का. तुझी शपथ वाहणे म्हणजे केवळ आपल्या आत्मलिंगास हात लावणेच होय. प्रीतीची जातच अशी आहे की मनुष्यास कसलीही लाज वाटत नाही. ज्यांचे बोलण्याचा कोणीच विश्वास मानत नाही त्यांनाच शपथ वाहण्याचा प्रसंग येतो. परंतु भगवान असे आहेत की ज्यांना सर्व वेद जाणतात आणि जे निर्भेद आहेत व ज्यांच्या सत्तेने हा सर्व जगदाभास दिसतो व ज्यांच्या आज्ञेची अशी शक्ती आहे की काळालाही जिंकते. तो मी देव सत्यसंकल्प असून जगाच्या हिताविषयी बापाप्रमाणे कळकळ बाळगणारा आहे. त्या मी शपथ वाहण्याची खटपट का करावी? परंतु अर्जुना, तुझा जो मला अतिशय छंद लागला आहे त्या योगाने मी आपले देवपणाचे ब्रीद टाकून भक्त झाल्यामुळे अर्ध आहे व तुला माझा छंद लागून तू मद्रूप झाल्यामुळे तू सगळा आहेस. हे धनंजया, राजाही आपल्या कार्याकरिता जशी प्रधानादी आपले मंडळीबरोबर त्यांचा आपल्यावर विश्वास बसण्याकरता आपली शपथ आपण वाहतो तसा हा प्रकार होय. त्यावेळेस अर्जुन म्हणाला की हे देवा, हे अचाट बोलावयाचे प्रयोजन नाही. केवळ तुमच्या नामस्मरणानेच आमची सर्व कार्ये सिद्धीत जातात.
असे असता आपण यावर काय सांगता आणि त्यामध्ये शपथही वाहता, या आपल्या विनोदाला काही पार आहे का? कमलवनाला सूर्याचा यत्किंचित प्रकाश जरी प्राप्त झाला तरी ते एकदम प्रकाशित होते. असे जरी आहे तरी सूर्य आपल्या सामर्थ्याने सर्व जगताला एकंदर प्रकाशपूर्ण अंशाने करतो. निमित्त मात्र कमलाचे आहे. चातकांच्या तृष्णा तृप्त करण्याकरता म्हणून मेघवृष्टी करतो, परंतु त्यामध्ये पृथ्वी संपूर्ण जलाने परिपूर्ण करून जलाच्या ओघाने समुद्राचीही भरती होते. एवढे त्याच्या औदार्याचे सामर्थ्य आहे. म्हणून हे कृपानिधे, तुमच्या औदार्याला सीमा नाही, परंतु मला निमित्त मात्र करून जगदुद्धार होण्याकरता आपण हे एवढे ज्ञान सांगितले. तेव्हा देव म्हणाले की आता ही माझी स्तुती पुरे कर, परंतु तुला जो उपाय सांगितला त्या उपायाने तू खरोखर मद्रूप होशील. हे धनंजया, मीठ समुद्रात पडल्यावर जो जो क्षण जाईल तो ते विरेल, परंतु उरण्याचे काही कारण आहे का? तसे सर्व प्रकारे सर्वत्र माझे भजन केले असता सर्वत्र मीच आहे अशी तुझी बुद्धी झाली म्हणजे अहंकार समूळ नाहीसा होऊन तू मद्रूप होशील. या प्रकारे कर्मापासून ज्ञानाने माझी प्राप्ती होईपर्यंतच उपायांचे प्रकार स्पष्टपणे तुला सांगितले. हे पांडुसुद्धा, अगोदर सर्व कर्मे ईश्वरार्पण करावे, म्हणजे सर्व ठिकाणी ईश्वर आहे अशी भावना होते. मग माझ्या प्रसादाने माझे ज्ञान त्यास प्राप्त होते व त्या ज्ञानाने माझ्या शुद्ध स्वरूपामध्ये सत्य तो मिळून जातो. मग पार्था, माझ्या स्वरूपात मिळाल्यानंतर साध्य आणि साधन हे लय पावते. असे झाल्यावर तुला काही करण्याचे उरणारच नाही, तर तू आपली सर्व कर्मे सर्व काळ मला अर्पण केलीस, म्हणून माझी प्रसन्नता आज तुला मिळाली आहे. म्हणून त्या प्रसन्नतेच्या बळाने युद्धाचे प्रसंगाची अडचण न जुमानता तुला मी एकदम भाळलो. गीता या नामे करून जे दृष्टांत युक्ती यासह ज्ञान तुला सांगितले, त्या ज्ञाने करून प्रपंच भेदासह अज्ञान नाहीसे होईल आणि मी एकत्वे करून तुला प्राप्त होईल. तुला मी आपले ज्ञान नाना प्रकारे जे सांगितले त्या ज्ञाने करून धर्माधर्माला प्रसवलेले जे अज्ञान ते टाकून दे. तू सर्व धर्म टाकून मला एकट्यालाच शरणी आहे. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू शोक करू नको मिळूच. जशी आशेपासून सर्व दुःखे प्राप्त होतात व निंदेपासून सर्व पातके उत्पन्न होतात, आशेपासून सर्व दुःख प्राप्त होतात आणि निंदेपासून सर्व पातके उत्पन्न होतात व दुर्दैवे करून दारिद्र्य प्राप्त होते, तसे स्वर्ग आणि नरक हे प्राप्त होण्यास साधनीभूत जे धर्म आणि अधर्म ते ज्या अज्ञानापासून उत्पन्न होतात त्या अज्ञानाचा या ज्ञानाने समूळ नाश करून टाक. ज्या दोरावर सर्पाचा भास झालेला असतो तो दोर हातात घेतल्यावर मग जसा सर्पभ्रम नाहीसा होतो, अथवा झोप गेली म्हणजे स्वप्नातील घरादारा सुद्धा प्रपंच नाहीसा होतो, अथवा कावीळ नाहीशी झाल्यावर चंद्राचा पिवळेपणा जसा नाहीसा होतो, अथवा व्याधी दूर झाल्याने तोंडाचा कडूपणा नाहीसा होतो. अरे, दिवस नसला म्हणजे मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते, किंवा काष्टांचा त्याग केला म्हणजे अग्नीचा जसा त्याग होतो, तसे धर्माधर्माचे बंड भासविणारे जे अज्ञान ते टाकलेस म्हणजे सर्व धर्म आपोआप जातील. मग ते अज्ञान नाहीसे झाले म्हणजे मी सहज एकटाच उरेन. जसे निद्रा आणि तिच्यापासून भासलेले स्वप्न यासुद्धा निद्रा केली म्हणजे मनुष्य आपला आपण एकटा उरतो, तसा माझ्याशिवाय त्याला भिन्न अभिन्न दुसरा काही भाव उरत नाही, मग तो मीच आहे. अशा बुद्धीने माझ्या स्वरूपी ऐक्य पावतो. आपलेपणा भेद न ठेवून माझे एकत्व जे जाणणे त्यालाच मला शरण आला असे म्हणावे. आपलेपणा भेद न ठेवून माझे एकत्व जे जाणणे त्यालाच मला शरण आला असे म्हणावे. जसे घटोपाधीने घटाकाश वेगळे दिसते व घटाकाश झाल्यावर घटाकाश महाकाशात ऐक्य पावते, घटनाश झाल्यावर घटाकाश महाकाशात ऐक्य पावते, तसे मला शरण आलास म्हणजे माझ्या रूपाशी ऐक्य पावशील. सुवर्णाचा मणी सुवर्णाशी जसा ऐक्यरूप असतो तसा, अथवा पाण्याची लाट जशी पाण्याशी ऐक्यरूपाने असते
तशा रीतीने हे धनंजया तू मला ऐकत्वे करून शरण ये. या वाचून वडवानल समुद्राला शरण जाऊनही जसा नाश करतो तसा मला शरण येऊन माझ्याशी द्वैतभावाने वागण्याचा विरुद्ध मार्ग टाकून दे. मला शरण येऊन जीवाभावाने वेगळा राहतो असे बोलण्याला त्याची बुद्धी कशी लाजत नाही, म्हणून त्या बोलण्याचा धिक्कार असो. हे धनंजया, राजाने जवळ जी बाळगलेली यत्किंचित बटीक असते ती त्याच्याशी संबंध झाल्याने त्याची बरोबरी पावते. मग मी जो विश्वाचा ईश्वर, त्या माझी भेट झाल्यावर जीवदशेचे बंधन तुटत नाही असे घाणेरडे भाषण ऐकू देखील नको. याकरता मी होऊन मग माझी भक्ती सहज होईल. अशी भक्ती या ज्ञाने करून प्राप्त करून घे. मंथन करून ताकातून लोणी वेगळे काढल्यावर पुन्हा जरी ताकात घातले तरी ते काही केल्याने त्यात मिसळत नाही. त्याचप्रमाणे अद्वितीय बोधाने तू मला शरण आल्यावर तुला धर्माचा स्पर्श होणार नाही. लोखंड उभे खुंटीस अलग अडकविले तरी त्याला तांब चढते. तेच परिशाच्या स्पर्शाने सोने झाल्यावर पुन्हा मातीत पुरून ठेवले तरी त्याला तांब चढत नाही. फार तर काय, काष्ट मधून काढलेला अग्नी पुन्हा जरी लाकडाच्या पेटीत कोंडून ठेवला तरी ती जसा राहत नाही. अर्जुना, सूर्याला असा अंधार भेटत नाही किंवा जागे झाल्यावर स्वप्नदृष्टीत पडत नाही, तसे माझ्याशी ऐक्य पावल्यावर सर्व रूप असा जो मी, त्या माझ्या वाचून दुसरे काही करण्यास कारण आहे काय? याकरिता पापपुण्याची किंवा धर्माची चिंता करू नको. तुझे पाप आणि पुण्य मीच होईन, समजलास? सर्व बंध देणारे असे जे पाप, त्याचे हेच लक्षण होय की माझ्याहून भिन्नपणाने उरणे. ते पाप माझ्या ज्ञानाने नाश होईल. हे विचारशील अर्जुना, उदकात मीठ पडले म्हणजे, पाण्यात मीठ पडले म्हणजे ते आपण नाहीसे होऊन सर्व जलरूप होते. त्याचप्रमाणे तू अनन्य भावाने मला शरण आलास म्हणजे मद्रूप होशील. हे धनंजया, या योगाने तू सर्व आपोआप बंधापासून सुटशील. याकरिता मला जाणून तू माझी प्राप्ती करून घे, म्हणजे मग मी सर्व बंधनांपासून तुला मुक्त करेल. म्हणून हे सुमते, धर्माची चिंता मनात ठेवू नको. एक अद्वितीय जो मी, त्या मला तू शरण ये. याप्रमाणे सर्व रूपांचे रूप, सर्व दृष्टीची दृष्टी आणि सर्व देशांचे वस्तिस्थान असे जे श्रीकृष्ण भगवान ते बोलले. मग श्याम सुंदर मूर्ती जो भगवान श्रीकृष्ण, त्यांनी आपला भूषणयुक्त उजवा हात पुढे करून आपल्या शरण आलेला जो भक्तराज अर्जुन, त्याला वर घेऊन आलिंगन दिले. ज्या स्वरूपाला प्राप्त न होता शब्द आणि बुद्धी यास मागे ओढून बोलणे माघारी फिरते, असे जे बुद्धीला आणि शब्दाला आकलन न होणारे स्वरूप, ते स्वरूप देण्याकरता देवांनी आलिंगनाचे निमित्त केले. अर्जुनाचे व आपले हृदय देवांनी मिळवून आपले हृदयातील ज्ञान त्याच्या हृदयात घातले आणि देवभक्तांचे द्वैत न मोडता अर्जुनास आत्मरूप केले. एका दिव्याने दुसरा दिवा लावल्यावर जसे द्वैत कायम राहून ऐक्य मोडत नाही, तसा प्रकार या आलिंगनाचा होऊन द्वैत न मोडता पार्थाला आपलेपणा दिला. मग त्यावेळेस अर्जुनाला त्या आनंदाचे सुखाचा जो पूर आला, त्या पुरात भगवान सर्व व्यापक आहेत तरी तेही बुडून गेले. समुद्रात समुद्र मिळाल्यावर पाणी दुप्पट वाढून पुरवणीला आकाश घ्यावे लागते, तसे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या आलिंगनाचे प्रेम दोघांनाही आवरेना. ते कोणी जाणावे, फार काय सांगावे, सर्व विश्व नारायण रूप होऊन गेले. याप्रमाणे वेदांचे मूळ सूत्र आणि ज्याच्या श्रवण पठणाचा सर्वांना अधिकार आहे असे पवित्र हे गीताशास्त्र श्रीकृष्णांनी प्रकट केले. या ठिकाणी गीताशास्त्र हे वेदांचे मूळ आहे असे कसे तुमचे बोधास आले असे म्हणाल तर, ज्या कारणांनी ते आमचे बोधास आले ती प्रसिद्ध कारणे सांगतो असे ज्ञानेश्वर माऊली म्हणाले. तर ज्या ईश्वराच्या श्वासोच्छवासापासून वेद निघाले, तो सत्यप्रतिज्ञ ईश्वर स्वमुखाने प्रतिज्ञा करून गीताशास्त्र बोलला. या कारणास्तव गीताशास्त्र हे वेदांचे मूळ आहे.
हे म्हणणे योग्य आहे व याविषयी आणखीही एक कारण आहे की जे वृक्ष स्वरूपाने नसून त्याचा विस्तार जेथे अंतर्गत असतो ते त्या झाडाचे बीज होय अशी जगात म्हण आहे. जसा वृक्ष बीजामध्ये गुप्तरूपाने असतो तसा त्रिकांड वेद म्हणजे कर्म, उपासना आणि ज्ञान गीतेमध्ये गुप्त रूपाने आहे. म्हणून वेदाचे बीज गीता आहे असे मला वाटते व ते उघड दिसतही आहे. जसे अंग रत्नांनी सुशोभित दिसते तशी वेदांची कर्माधिक 3 कांडे गीतेमध्ये स्पष्ट केलेली आहेत. ती वेदांची कर्माधिक 3 कांडे गीतेमध्ये कोणत्या ठिकाणी वर्णिली आहेत ती डोळ्यांनी दिसतील अशी दाखवतो. ती ऐका. तर पहिले अध्यायात प्रवृत्तीशास्त्राचा देवांनी विचार केला आहे. दुसऱ्या अध्यायात शास्त्रावर विश्वास ठेवावा हे प्रतिपादन केले आहे. ही गीताशास्त्र ज्ञानप्रदान असून मोक्ष देण्याविषयी स्वतंत्र आहे असे दुसरे अध्यायात 2 निष्ठा रूपाने कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा एतद रूपाने सांगितले आहे. यावर तिसरे अध्यायात अज्ञानाने कर्मबंधात जो सापडलेला त्याला बंधापासून सुटून मोक्षपदावर बसण्याविषयीची जी साधने ती सांगण्यास आरंभ केला आहे. जे देहाभिमानाने बद्ध झाले आहेत त्यांनी निषिद्ध व काम्य कर्म टाकून विहित कर्मे निराभिमान बुद्धीने करावी. जे देहाभिमानाने बद्ध झाले आहेत त्यांनी निषिद्ध आणि काम्य कर्म टाकून विहित कर्मे निरभिमान बुद्धीने करावी. अशा रीतीने सद्भावाने कर्माचे आचरण करावे असा देवानी तिसऱ्या अध्यायात निर्णय केला आहे. म्हणून या चौथ्या अध्यायाला कर्मकांड असे म्हणावे. त्या नित्यनैमित्तिक कर्मांचे आचरण केले असता ती अज्ञानाचा कसा नाश करतील अशी इच्छा होऊन बद्ध हा मुमुक्षत्वाच्या पायरीला आला तर त्याच्याकरिता तीच सर्व कर्मे ब्रह्मार्पण बुद्धीने करावी असे देवानी सांगितले. जी जी विहित कर्मे कायिक, वाचिक, मानसिक तू करशील ती सर्व कर्मे ईश्वर प्रसन्नते करताच करून ईश्वरार्पण कर असे सांगितले. ईश्वराचे ठायी कर्मयोगाचे भजन आणि कथन करण्याचा प्रकार चौथ्या अध्यायाचे शेवटी सांगण्याचा आरंभ केला आहे. तो प्रकार 11वा विश्वरूपाध्याय संपेपर्यंत कर्मे ईश्वरास अर्पून ईश्वराचे भजन कसे करावे हे सांगितले आहे. तेच चौथ्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत 8 अध्यायात उपासनाकांड म्हणजे देवताकांड सर्व अडचणी दूर करून येथे सांगितले आहे. आणि ईश्वर प्रसादाने व श्री गुरु संप्रदायाने कोमल असे खरे ज्ञान प्राप्त होते, उत्पन्न होते. हे ज्ञान 12व्या अध्यायामध्ये अद्वेष्टा सर्वभूतानां या श्लोकापासून अथवा 13व्या अध्यायातील अमानित्वम इत्यादी श्लोकापासून विस्ताराने सांगितलेले आहे. म्हणून 12वा अध्याय हा कर्मकांडातच धरला आहे. त्या 12व्या अध्यायाच्या आरंभापासून 15व्या अध्यायाचे अखेरीपर्यंत 4 अध्यायात ज्ञानफल आणि त्याची सिद्धी यांचे निरूपण झालेले आहे. म्हणून 15व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत या 4 अध्यायांनी येथे ज्ञानकांड सांगितले आहे. अशा प्रकारे कर्म, उपासना आणि ज्ञान या कांडत्रयाचे निरूपण करणारी ही गीता नसून एक लहानशी गोजीरवाणी श्रुतीच आहे आणि ती गीता पद्यरूप रत्नांची लेणी लिहिली आहे. हे असो, अशी जी ही कांडत्रयात्मक श्रुती ती मोक्षरूप फळ अवश्य घ्या असा डांगोरा पिटत आहे. त्या ज्ञानाच्या साधनांचे सदैव वैर करणारा जो अज्ञान वर्ग तो 16व्या अध्यायात सांगितला आहे. त्याच शत्रूला शास्त्राचे साह्याने जिंकावा अशी आज्ञा ज्या अध्यायात केली आहे तो 17वा अध्याय हो. अशा प्रकारे पहिल्या अध्यायापासून 17व्या अध्यायाचे अखेरपर्यंत आपले श्वासापासून झालेल्या वेदांचे देवाने निरूपण केले आहे. त्या सर्व अध्यायांचा तात्पर्यार्थ ज्या 18व्या अध्यायात आहे तो हा शेवटील अध्याय सर्व अध्यायांचा कळस आहे. अशा प्रकारे 700 श्लोकांच्या संख्येने सिद्ध झालेला हा श्रीमद भगवद्गीता प्रबंध मूर्तिमंत वेद असून औदार्याने वेदांही पेक्षा श्रेष्ठ आहे. वेद संपन्न खरा परंतु त्याच्यासारखा कृपण दुसरा कोणी नाही. कारण तो ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णाच्याच कानी लागला. त्यांनाच आपले हृदगत कानात सांगतो. याशिवाय जे
स्त्री शूद्राधिक जीव संसार व्यथेने पीडित झालेले आहे, त्यांचा रिघा होण्याला सवडच नाही असे म्हणून तो स्वस्थ बसला आहे. तर ज्ञानेश्वर म्हणतात, मला असे दिसते की तो आपला मागील उणेपणा जाऊन आपल्यास सत्कीर्ती मिळावी या हेतूने वाटेल त्याने आपले सेवन करावे म्हणून हा वेदच गीतारूपाने प्रकट झालेला आहे. कारण असे पहा, वेद सुलभ झाला नाही का की तो अर्थाने मनात प्रवेश करतो, श्रवणमिपाने कानात शिरतो आणि जलमिपाने मुखात राहतो. या गीतेचा नित्य जो पाठ करतो किंवा पाठ करणाऱ्याच्या संगतीने जो असतो अथवा पुस्तकाच्या मिशाने गीता लिहून लोकास देतो, अशा प्रकारे प्राणीमात्रास सरसकट संसार बाजारात मोक्षसुखाचे सदावर्त घालतो. आकाशात वास करण्याकरता, पृथ्वीवर बसण्याकरता अथवा सूर्याचे दीप्तीचा व्यवहार होण्याकरता ज्याप्रमाणे आकाश सर्वांना आवार आहे, त्याचप्रमाणे गीतेचे सेवन करणाऱ्यात उत्तम अधम ही निवड न करता सरसकट त्या सर्वांना मोक्षपद देऊन सर्व जगाला ती सुखी करते. एवढ्याच करिता आपल्या मागल्या निंदेला भ्यालेला वेद गीतेच्या पोटात शिरल्यामुळे उत्तम कीर्तीला पात्र झाला. म्हणून वेदाचेही सुसेवन करण्यास योग्य अशी ही मूर्तिमंत गीता स्वतः श्रीकृष्णाने पंडुसूत अर्जुन याला सांगितली आहे. परंतु वासराचे प्रीतीकरिता सर्व घरादाराला गायीच्या दुधाचे सुख मिळते. त्याचप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने सर्व जगाचा उद्धार झाला. चातकाची कळकळ मनात बाळगून मेघ पाण्याची वृष्टी करतो. त्या वृष्टीने सहज सर्व जगाचे जसे सांत्वन होते, अथवा एकनिष्ठ जे कमल त्याला प्रफुल्लित करण्याकरता वारंवार सूर्य उदयास येतो, परंतु तेवढ्याने त्रिभुवनातील सर्व प्राण्यांच्या डोळ्यांना प्रकाश मिळाल्यामुळे सुख होते. या न्यायाने श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने गीता प्रकाशून जगाचे संसारा एवढे मोठे ओझे हलके केले. सर्व शास्त्ररूपी रत्नाचे तेज या 3 लोकात प्रकट करणारा लक्ष्मीपती जो श्रीकृष्ण, त्याचे मुख हेच कोणी आकाश. त्या आकाशामध्ये गीताशास्त्र हा सूर्य उगवला नाही काय? ज्या कुलात अर्जुनाने जन्म घेतला व जो या गीताज्ञानाला पात्र होऊन सर्व जगाला ज्याने गीताशास्त्राचे आवार घातले, ते कुल धन्य होय. हे असो, मग सद्गुरू श्रीकृष्णांनी पार्थ आपल्या स्वरूपामध्ये मिसळून गेला होता तो द्वैतभावावर आणला. त्यावर अर्जुनास भगवान म्हणतात की तुला जे आम्ही गीताशास्त्र सांगितले ते समजले का? तेव्हा अर्जुन म्हणाला, हे देवा, आपल्या कृपेने समजले. भगवान म्हणतात, हे धनंजया, भाग्याने कदाचित ऐश्वर्याची जोड होते, परंतु जोडलेल्या ऐश्वर्याचा उपभोग कसा घ्यावा हे एखाद्यासच समजते. भाग्याने कदाचित ऐश्वर्याची जोड होते, परंतु जोडलेल्या ऐश्वर्याचा उपभोग कसा घ्यावा हे एखाद्याला समजते. जोडलेले ऐश्वर्य प्राप्त होऊन कसे नाहीसे होते याविषयी भगवान उपपत्ती सांगतात की जसे क्षीरसागरा एवढे निरुपम दुधाचे भांडे मंथन करण्याला देवदैत्यांना किती श्रम पडले, त्या श्रमाचे फल जे अमृत तेही प्राप्त झाले, परंतु ते जतन करण्याची हातोटी चुकली. अमर व्हावे म्हणून अमृत प्राप्त करून घेतले, तेच दैत्यास मरणास कारण झाले. तर भोग कसा घ्यावा ही युक्ती जर कळली नाही तर जोडलेल्याचा असा परिणाम होतो. नहुप राजा यज्ञाधिक कष्टमय आचरण करून स्वर्गाचा अधिपती म्हणजे इंद्र झाला, परंतु तेथील वागणुकीची पद्धत न समजल्यामुळे भांबावून जाऊन सर्प योनीत गेला. हे तुला माहीत नाही का? यास्तव हे धनंजया, तू बहुत पुण्य केल्यामुळे सर्व शास्त्रांचा राजा जे गीताशास्त्र ते सांगण्यास कारण झालास. तर या शास्त्राचा जो वागण्याचा संप्रदाय आहे तो समजून घेऊन मग शास्त्राप्रमाणे त्याचे अनुष्ठान कर. एरवी अर्जुना, संप्रदाय सोडून जर त्याचे अनुष्ठान कराव्यास लागशील तर अमृत मंथनाप्रमाणे परिणाम होईल. हे किरीटी, गाय उत्तम मिळाली तरी
तिचे दूध काढण्याची हातोटी माहीत असली तरच ती दूध देईल. तसे सद्गुरूही प्रसन्न होतील आणि त्यांच्यापासून शिष्याला विद्याही प्राप्त होईल. परंतु संप्रदायाने गुरुसेवा केली तरच ती फळास येईल. म्हणून हे गीताशास्त्र प्राप्त करून घेण्याचा जो योग्य संप्रदाय आहे तो मी तुला सांगतो, तो तू आदराने ऐक. मी तुला सांगितलेले हे ज्ञान तपोविहीनाला तू कधीही सांगू नकोस, अभक्तालाही सांगू नकोस. ज्याला ऐकण्याची इच्छा नाही त्याला सांगूच नको, आणि जो माझा द्वेष करतो त्याला तर बिलकुल सांगू नको. तर हे पार्था, तुला ह्या गीताशास्त्राची आस्थापूर्वक प्राप्ती झाली आहे तर ते तपोहीन मनुष्यास कधीही सांगू नको बरे. अथवा तापसीही मनुष्य असता परंतु तो गुरुभक्ती करीत नसेल तर वेदांनी जसा अंतजाला आपलेपासून दूर केला आहे तसा त्याला तू दूर ठेव. अथवा यज्ञाचा अवशिष्ट भाग म्हणजे पुरोडास जसा कावळा वृद्ध असला तरी त्यास घालीत नाहीत, तसे हे गीताशास्त्र गुरुभक्ती न करणाऱ्या तापसालाही सांगू नकोस. किंवा शरीराने तपही करीत असून गुरु व देव यांचीही भक्ती जो करतो परंतु श्रवणाची ज्याला इच्छा नाही, तर तप आणि गुरुभक्ती या दोन अंगांनी जरी तो योग्य आहे तरी श्रवणाची इच्छा नसल्यामुळे तो गीताशास्त्र ऐकण्यास योग्य नाही. उत्तम मोती असून जर त्यास वेज पाडले नसेल तर त्यात सोन्याचे सूत कसे घालता येईल. समुद्र गंभीर आहे हे कोण नाही म्हणेल, परंतु त्याच्यावर पाऊस पडला असता तो जसा व्यर्थ जातो, तृप्त झालेल्या मनुष्याचे पानात पक्वान्ने वाढून ती वाया दौडावी, यापेक्षा तीच पक्वान्ने शुद्धीत मनुष्यास घालून आपले औदार्य का न प्रकट करावे. म्हणून सर्व रीतीने योग्य असून जर श्रवणाची इच्छा नसेल तर हे गीताशास्त्र कौतुकानेही कोणास सांगू नको. रूपविषय डोळ्याने समजण्याचा असून तो नाकाने वास घेऊन समजेल काय. ज्याची जी योग्यता असेल त्याचप्रमाणे तो काम करेल. म्हणून हे सुभद्रापती, मग तपस्वी गुरु आणि देव यांची भक्ती करणारा असूनही जर शास्त्र श्रवणाविषयी त्यास आवड नसेल तर त्याचा त्याग करावा. अथवा तपस्वी व गुरु आणि देव यांची भक्ती करणारा असून शास्त्र श्रवणाचीही इच्छा आहे असा मनुष्य सर्व प्रकारे युक्त असलेला जरी तुला आढळला तरी सकल लोकांचे शासन करणारा आणि गीताशास्त्र निर्माण करणारा जो मी, त्या मला साधारण मनुष्याप्रमाणे जो समजेल तसेच माझी आणि सज्जनांची छिद्रे बाहेर काढून जे निंदा करतात तेही हे शास्त्र ऐकण्यास योग्य नाहीत असे समज. त्यांची इतर सर्व सामुग्री कशी आहे म्हणशील तर रात्री दिव्याचे ज्योतिषिवाय तेलवातीने भरलेली ठाणवई जशी व्यर्थ होय. रात्री दिव्याच्या ज्योतिषिवाय तेलवातीने भरलेली ठाणवई जशी व्यर्थ होय, ज्याप्रमाणे एखादा तरुण मनुष्य गोरापान असून व त्याचे अंगावर दागिनेही घातलेले असून जर त्यात जीव नसेल किंवा सोन्याचे सुंदर प्रकाशित घर असून त्याचे दारात नागिण बसलेली असेल, उत्तम अन्न तयार केलेले असून जर त्यात विष मिसळलेले असेल, त्याप्रमाणे हे बुद्धिमान अर्जुना, जो माझी आणि माझ्या भक्तांची निंदा करतो त्याचे तप, भक्ती आणि बुद्धी कपटीपणाचीच होय. यास्तव हे धनंजया, जो भक्त बुद्धिमान असून तपस्वीही असला पण जर माझी आणि माझ्या भक्तांची निंदा करील तरी बापा त्याला या गीताशास्त्राचा स्पर्श होऊ देऊ नको. निंदकाविषयी आणखी जास्ती काय तुला सांगू. तो जरी ब्रह्मदेवाप्रमाणे योग्य असला तरी त्याला कौतुकानेही गीताशास्त्र सांगू नको. म्हणून हे धनुर्धरा, ज्याने तपरूपी दगडाचा खाली पाया घालून वर गुरुभक्तिरूपी देवालय बांधले आहे आणि श्रवण इच्छारूपी पुढील दरवाजा नेहमी उघडा ठेवून जर अनिंदारूप रत्नांचा उत्तम कळस लावला आहे, जो हे परमगुह्य ज्ञान माझ्या भक्ताला सांगेल तो माझी दृढ भक्ती करून व संशयरहित होऊन मला पावेल. अशा उत्तम भक्तरूपी देवालयात गीतारूपी रत्नेश्वराची स्थापना केल्यावर तुला माझी योग्यता या जगात प्राप्त होईल. कारण एक अक्षरपणाने
अकार, उकार आणि मकार या 3 मात्रांच्या कुशीत जो ओंकार गर्भवासात अडकलेला होता, तो वेदांचे बीज जो ओंकार, तो गीतारूपी वृक्षाचा विस्तार पाहून त्यातील श्लोक हे गायत्री रूप फुले आणि फळे होत, अशी ही मंत्रयुक्त गीता जो माझे भक्तास सांगतो. मातेच्या स्तना वाचून ज्याला जीवनास अन्य साधन नाही, अशा बालकास जशी माता भेटवावी, तशी माझ्या भक्तांची जो आदराने गीतेशी भेट करून देतो, तो मरणानंतर मद्रूपच होतो. आणि त्याहून माझी अत्यंत आवडती गोष्ट करणारा म्हणजे माझे गुह्यज्ञान सांगणारा मनुष्यामध्ये दुसरा कोणीही नाही, आणि त्याच्यापेक्षा दुसरा या लोकी मला अत्यंत आवडता दुसरा होणारच नाही. माझे गुह्यज्ञान सांगणारा, माझी अत्यंत आवडती गोष्ट करणारा मनुष्यांमध्ये दुसरा कोणीही नाही, आणि त्याच्यापेक्षा दुसरा या लोकी मला अत्यंत आवडता दुसरा होणारच नाही. आणि देह धारण करूनही जो जीवाने आणि प्राणाने देहभावापासून अलिप्त असतो, तोच मला अत्यंत प्रिय आहे. ज्ञानी, कर्मठ आणि तपस्वी हे जरी मला जाणतात, तरी त्या सर्वात गीतार्थ जाणणारा मला अत्यंत प्रिय आहे. हे पांडवा, जो माझ्या भक्तजनांच्या समुदायाला गीताशास्त्र सांगतो, त्याच्याप्रमाणे या पृथ्वीतलावर मला दुसरा कोणीही प्रिय नाही. माझ्या प्रीतीनेच आपले मन स्थिर करून जो गीताशास्त्र आपल्या भक्तास सांगतो, तो संतजनांचा मुकुटमणीच होय. असे मला वाटते की मद्भक्तिरूपी बागेत गीतार्थ प्रतिपादन करणारा भक्त तो वसंतच होय की काय. म्हणून श्रोते मंडळीचे अंगावर नवपल्लवरूपी रोमांच उभे राहतात, आणि मंद वाऱ्याने जसे वृक्ष हलतात, तसे त्यांचे अंग आनंदाच्या भरात डोलत असते, व नेत्ररूपी पुष्पातून जे आनंदाश्रू पडतात ते मधुस्रावाप्रमाणे शोभतात. आणि त्या बागेत कोकिळ पक्षी जसे मधुर स्वराने गायन करतात, तशी ही श्रोते मंडळी सद्गतीत अंतःकरणाने भगवत नामाचा जयघोष करतात. किंवा चंद्र गगनात उगवल्यावर चकोर पक्ष्यांच्या जन्माचे सार्थक होते, अथवा नवीन मेघ मोराला ओ देतच येतात की काय, तसा नवीन मेघ मोराला ओ देतच येतात की काय, तसा माझे प्रीतीवर नजर ठेवून जो संतांच्या समुदायात गीता पद्मरूपी रत्नांचा वर्षाव करतो, मग अशा योग्यतेचा आवडता भक्त पाहू गेले असता मागे मिळाला नाही आणि पुढेही मिळणार नाही. अर्जुना, याप्रमाणे जो गीतेच्या अर्थाची संतजनास मेजवानी करतो, त्याला मी आपल्या हृदयात धारण करतो. आणि जो माझ्या, तुझ्या आणि माझ्या या मर्मयुक्त गीता संवादाचे पठन करेल, त्याने माझे ज्ञानयज्ञाने पूजन केले असे मी समजतो. माझ्या आणि तुझ्या समागमात जो हा संवाद झाला, तो या पृथ्वीवर मोक्ष जिंकण्यासच आला आहे. तो सकल अर्थ प्राप्त करून देणारा आपला दोघांचा संवाद, त्यातील पदांचा विचार न करता जो केवळ पठन करतो, त्याने ज्ञानरूपी प्रज्वलित अग्नीत अज्ञानाची आहुती देऊन मी जो परमात्मा, त्याला हे सुमते अर्जुना संतोषित केल्याप्रमाणे होते. गीतेच्या अर्थाचा अनुभव घेऊन जे शोधक ज्ञानी आहेत, ते जी योग्यता पावतात, तीच योग्यता गीतेचे गायन करणारे आणि वर्णन करणारे यांनाही प्राप्त होते. गीतेचा पाठ करणाऱ्यास गीतेचा अर्थ जाणणाऱ्याप्रमाणेच फलप्राप्ती होते, कारण गीता माऊली जवळ जाणते व नेणते, गीता माऊलीजवळ जाणते आणि नेणते असा मूल असा भेद नाही. जाणते आणि नेणते मूल असा भेद नाही. तो मनुष्य भक्तियुक्त अंतःकरणाने निर्मत्सर होऊन हे गीताशास्त्र, जो मनुष्य भक्तियुक्त अंतःकरणाने निर्मत्सर होऊन हे गीताशास्त्र नुसते ऐकेल, तोही मुक्त होऊन पुण्यवान पुरुष ज्या शुभलोकी जातात, तेथे तो जाईल.